सणवार आले ना तर असं वाटतं बापरे कामाला लागा आता. एरवी गोष्ट वेगळी आहे, आता बाप्पा येणार आहे, मग साफसफाई तर करावंच लागणार आहे. कारण आपलं घर स्वच्छ, आपलं मन स्वच्छ, मग बरोबर बाप्पा येतील आणि सुखाने म्हणजे खुशीनं येतील. आणि त्यांची आगमनाची तयारी आपण तेच करत आहे. 4 दिवसापासून साफसफाई चालू आहे आपल्या घराची. आणि बेडरूम हॉल वगैरे झालेला आहे. आता राहिलं किचन हा खूप जास्त किचकट असतो. कारण की मला तर ॲक्च्युली किचन म्हणलं ना किचन साफ करायचं म्हणलं की खूप जास्त हे होतं. कारण की किती पसारा असतो ना किचनमध्ये, सर्वात जास्त पसारा किचनमध्ये असतो आपल्याला. आणि पूर्ण अख्खा दिवस त्याच्यामध्ये निघून जातं का. त्याचे कसं आधी काढायचं, परत घासायचं, त्याला वाळवायचं, परत जे जागा आहे त्याला पुसून घ्यायचं, पेपर टाकायचं, परत तेच टाकायचं, वर ठेवायचं. अरे बापरे, प्रोसेस त्याच्यामध्ये खूप जास्त असतात. आता इकडचे भांडे तरी काढले, आता वरचं पुसून घेतलं, आता ते भांडे घासून घेऊन मग उन्हाला ठेवावं लागणार आहे. तर ॲक्च्युली मी भांडे घासून घेतलं आणि त्याला उन्हाला ठेवलेलं आहे. आता म्हणजे उन्हाला ठेवले आणि इकडं जोपर्यंत मी साफ करणार आहे तोपर्यंत ऑलमोस्ट ते अर्धे भांडे सुकून गेले असतील. कारण की आज नेमकं ऊन आहे. तर दरवेळेला कसं 2-3 दिवस मी जे धुणं धुतले होते त्यावेळेला पाऊस होता, पण आज पावसाची मेहरबानी आहे की आज पाऊस नाही आहे. आणि माझे जे घासलेले थोडे भांडे होते ते सुकून गेलेले आहे. आता हे प्लास्टिकचे जे डबे आहेत ना ते सोडून सगळे भांडे घासून घेतलेलं आहे, निर्मळ झालेलं आहे. आता हे प्लास्टिकचे डबे कसे, त्याच्यामध्ये एक तर सामान जास्त होता आणि नेमकं ते पुसलं ना तरी पण असं घासल्यासारखं एक तर दिसून येतं. तर मी कपड्याला निरमा लावून घेतला होता आणि त्याच्यानी चांगलं पुसून घेतलं आणि डबल दुसऱ्या कपड्यांनी अजून एकदा पुसून घेतलं, म्हणजे ते असं क्लीन दिसणार आहे, जसे घासलेलेच आहे. आता पण हे डबे जे आहेत त्याला घासल्याशिवाय ऑप्शन नाही आहे, कारण तेलकट हात नुसतं पुसून जाणार नाही. उलट घासून ठेवलं ना तर कमी मेहनतीमध्ये जास्त कामं होऊन जातील आपले. आणि त्याची क्लीनलीस एकदम चमकतात पण असे डबे आहे का नाही घासल्यावरती, हे स्टीलचे आणि हँडलूमचे. तर त्याच्यामुळे म्हणजे की ठीक आहे. आता हे स्वच्छ झालेलं आहे, इकडचा पार्ट पूर्ण किचनचा झालेला आहे ह्या साईडचा. आणि आता म्हणलं की जरा फ्रीज आणि हे सगळं बी सरकून आपण साफ करून घेऊया. म्हणजे कसं फ्रीजच्या खाली पण पसारा असतो, कचरा असतो, ते पण एकदा साफ केलं की मग थोडंच क्लीन वाटतं. करायचं तर एकदा पूर्णच करायचं, संपूर्ण क्लीन करायचं. नाही तर मग ते अर्धवट थोडं केलं, थोडं राहिलं, थोडं केलं, थोडं राहिलं, असं होऊन जातं. मला खालचं जेवढं आपल्याला येतं जमतं तेवढं करून घेतलं. आणि आता सगळं झालेलं आहे. फक्त जे नेंटलचं पार्ट आहे ना तो ॲक्च्युली राहून गेला. कारण की नेंटलला कसं, एक तर हाईट माझी छोटी आहे, मुलांची मस्ती चालू आहे कारण त्या दिवशी सुट्टी होता. गुरुवारच्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे. एक तर उपवास पण होता माझा आणि कामामध्ये अजिबात भूक लागली नाही मला. नाहीतर गुरुवारी असं भूक लागत असते मला, पण काम एवढं होतं ना की काहीच नाही, भुकेचा काही पत्ताच नव्हता. आणि मुलांची सुट्टी होती त्या दिवशी, 5 सप्टेंबर टीचर्स डे होता म्हणून. मग मुलं घरीच होते आणि त्यांची एक मग हेच होतं. मग मी त्यांना सांगितलं की टी व्ही लावा आणि मग बघत बसा, काही डिस्टर्ब करू नका. पण थोडंसं मुलं पण मदत करू लागले. म्हणजे भांडे वगैरे बाल्कनीमध्ये नेऊन ठेवले. आता आहेत म्हणल्यावर करावंच लागणार आहे ना. म्हणजे एकट्याने कसं पॉसिबल नाही आहे हे सगळं घरचे कामं. मग घासायचं बी, परत ये जा करायचं आणि ठेवायचं म्हणजे की थोडंसं जास्त हैराणी होऊन जाते आपली. मग तेवढं ठेवू लागले, आणून दिले. परत वाळल्यानंतर पुसून घेतलं, मग थोडंफार होऊन जाते मदत मुलांची. आता फ्रीजचं कसं बाहेरचं जे आहे ते सगळं काढून वगैरे संपूर्ण पुसून घेतलेलं आहे. मधलं जे आहे ते मी जेव्हा आठवड्याला भाजी भरते त्यावेळेला कसंही मधलं भरूनच घेत, म्हणजे पुसूनच मग स्वच्छ करूनच मग भाजी वगैरे भरते. आता त्यात मला रांगोळी सापडली. हे 2 पुढे जे होते ते फ्रीजच्या खाली मला सापडले. म्हणजे कसं कधी असतं ना असं आपल्याला वाटतं नाही आहे म्हणून, पण ते 2 पुढे मी कधीतरी ठेवलं वाटतं, पण माझ्या डोक्यात नाही ते ठेवलेलं आहे म्हणून. मग ते भेटलं, म्हणजे की छान झालं. असं माझी रांगोळी संपली होती. आणि आता फेस्टिवलचं, सणासुदीचं, दसरा येईल, दिवाळी येईल, मग आपल्याला रांगोळी लागणारच आहे. तशी अजून रांगोळी लागणार आहे. आता मार्केटमध्ये गेले ना परत एकदा रांगोळीचं बॉक्स घेऊन येईल. म्हणजे कसं कलर मल्टिपल असले तर आपल्याला आयडिया पण येतं नाही असं टाकायचं म्हणून. आता वरचे भांडे झाल्यानंतर हे खालचे मी नंतर घासून घेतले होते थोडं करून. कारण की एक तर टोपलं एकच आहे भांडीचं, जे हे आहे जाळी भांडी ठेवायची, त्याच्यामुळे थोडे भांडे घासून, आणि त्याच्यामध्ये कसं लवकर वाळून पण जातात भांडे, म्हणून त्याच्यामध्येच ठेवते मी. मग थोडं घासले की मग हे वाळले की परत दुसरं घासायचे. आता हे वाळवले मी ह्याला आणि लावून टाकले. आता ह्यानंतर मी वरचे जे काचेचे आहेत ना, हे बघा, हे भांडे घासणार आहेत, म्हणजे हे ठेवून देईल. पण ह्याच्यामध्ये बी जे प्लास्टिकचे होते ना ते मी म्हणलं की
की लवकर सुकून जातील म्हणून जी किचनची खिडकी आहे ना त्याच्यामध्येच ठेवले होते. परत हॉलमध्ये पण थोडं ठेवून दिले, कारण की तिकडून वारा जास्त येतं आणि त्या दिवशी थँक गॉड की ऊन होता. ऊन असल्यामुळे ना माझे भांडे चांगले वाळले गेले. नाहीतर असं वाटत होतं की कुठं जर पाऊस असला तर मग कुठं भांडे पुसत बसावं लागेल. पुसल्यावर पण कुठं थोडं नमपणा असतोच ना. आपण साखर टाकलो, मीठ टाकलो की मग ते जास्त नम होऊन जातं. म्हणून म्हणलं की नाही ठीक आहे, पाऊस ऊन होता म्हणून बरं वाटलं. आता हे सगळे भांडे माझे झालेले आहेत आणि आत्ता 5:30 झालेले आहे ज्यावेळेला मी परत एकदा अंघोळ केलं, कारण सकाळपासूनचं धूळ वगैरे आहे ना, घाण वाटतं ना. मग ते म्हणलं की केंद्रात जायचं आहे, मग असं चिडचिडपणा होऊन जाते. हातापायी धुतलं तर मग ते वाटतंच चिडचिड. म्हणलं की चला जाऊ द्या, आपल्याला कुठं पाणी गरम करायचं आहे, पटकन 2 तांबे घालून आलं की मग बरं वाटतं, फ्रेश वाटतं तेवढंच. मग आता मी केंद्रात जाणार आहे. म्हणलं की एकदा परत आंघोळ करून मस्तपैकी फ्रेश होऊया. आणि चहा ठेवलेला आहे आता हे डबे माझे भरायचे राहिलेले आहेत बघा. हे डबे पण वाळून गेलेले आहेत. काचेचे बॉटल्स इकडे हॉलमध्ये ठेवला होता, हॉलच्या खिडकीमध्ये, आणि थोडेफार बाल्कनी ठेवले होते. सगळं पुसून घेतलं, वाळले गेलेत सगळे प्रॉपर. म्हणलं की परत आल्यावरती अजून कामं राहूनच जातात, कारण आज गुरुवार आहे. मग स्वयंपाक करायचं आहे मला, कारण दुपारी तेवढं नव्हतं केलेलं. भाकरी भाजी एवढंच थोडंफार केलं होतं, उपवास होता माझा म्हणून. आणि भात लावला तर मग संध्याकाळचं करावं लागेल सगळंच. त्यामुळे म्हणलं की परत शुक्रवारी उपवास राहील म्हणून आल्यावर मग स्वयंपाक करणं, दिवावाती करणं. आणि आज सकाळची नित्यसेवा झाली नाही आहे घाईघाईमध्ये, म्हणून नित्यसेवा पण मग संध्याकाळी करणं. मग आल्यावर काहीच वेळ भेटणार नाही, म्हणून म्हणलं की जाईपर्यंत सगळं आवरून म्हणजे सगळं भरून करून ठेवून गेलं ना, मग आल्यावर स्वयंपाकाला लागू. मग आता हे संध्याकाळचं आहे. सगळं संपल्यावर शेंगदाण्याची चटणी वगैरे, आता जेवण बनवलं, जेवण केलं आणि ह्याचं काहीतरी बडबड चालू आहे बघा. सगळं जेवण वगैरे केलं. आता मसाल्याचा डबा तेवढा घासायचा आहे आणि तुपाचं वगैरे तेलाचं एवढं घासायचं आहे, ते काढून घेतलं. आणि आता हे शेंगदाणे आहेत ॲक्च्युली थोडेसे ना नम आहेत हे शेंगदाणे. आता पावसाळ्यामध्ये कसं थोडंसं नमच भेटतं ना, तर म्हणलं की त्याला भाजून करून शेंगदाण्याची चटणी वगैरे करून टाकायची. शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये टाकायला खूप लागतं मला, तर त्यासाठी शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट तयार करून घेते. आणि शेंगदाण्याची तिखट चटणी घरामध्ये खूप आवडतं, म्हणजे की ते पण करून घेते. आणि ओले जर असले ना मग तसंच कडू वेगळंच लागत आहे त्याचं, म्हणून शेंगदाण्याची चटणी, साधी चटणी पण करून घेतली भाजीला टाकायला, आणि तिखट चटणी पण करून घेतली, म्हणजे आवडतं मुलांना. आणि त्यानंतर ते कुरसणी काहीतरी म्हणतात ना, त्याची पण चटणी संपली होती, मग ते पण चटणी काढून घेतलं. मग हे रात्रीची कामं तेवढं झाली, स्वयंपाक झाला, नित्यसेवा झाली, दिवावाती झालं. आता भांडे घासायचं आहे किचन आवरून तेवढं. मग परत उद्या हरितालिका वगैरे राहणार आहे, मग त्याची घाई वेगळीच राहणार आहे. गणपती डेकोरेशन चालून सेटअप बाकी आहे. तर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा डेली ब्लॉगसाठी. आता हे कुरसणी, हे शेंगदाण्याची चटणी मी ह्याच्यामध्ये करत आहे. तर शेंगदाणे आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकायचं, मिरची, मीठ आणि लसूण टाकायचं मस्तपैकी, आणि ह्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं. खूप छान असं लागते, ड्राय चटणी असते. तर तोंडी लावायला किंवा कधी काही नसेल ना, नुसतं चपाती आणि त्यावर तूप टाकायचं आणि शेंगदाण्याची चटणी लावून टाकायची बघा. एकदम भारी, रोल करून खावा, एकदम मस्त लागतं. काही नसलं आणि तुम्हाला वाटलं की काही खाऊ वाटत नाही आहे, काहीतरी खमंग खाऊ वाटत आहे, तर हे ट्राय करा, खूप छान लागतं. मला कधी असं वाटलं ना तर चपाती घ्यायचं, त्याच्यावर तूप पसरवून घ्यायचं मस्तपैकी, आणि ही चटणी मस्त पसरून घ्यायची आणि त्याला रोल करून खायचं, खूप छान लागतं. आता हे कुरसणीची चटणी मला कारोळ म्हणतात त्याला, लातूरकडचे असेल तर तुम्हाला माहिती असेल, कर्नाटक किंवा लातूरकडचे. तर हे भाजीमध्ये टाकतोच आम्ही, ह्याच्याशिवाय भाजी नाही. म्हणजे एखादी भाजी अशी ना जास्त चविष्ट होते, थोडंफार टाकायचं असं, कारण ही काळं दिसतं ना, मग जास्त टाकली की भाजी काळी होऊन जाते. मग ते पण करून घेतलं आणि